मोठी बातमी येते या क्षणाची। खडकी बाजारात पुन्हा गाड्यांची तोडफोड करण्यात आली आहे। 14 ते 15 जणांच्या टोळक्यानं 10 ते 12 गाड्यांची तोडफोड केली आहे। दहशत पसरवण्यासाठी तोडफोड केल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवलाय। 2 दिवसातली ही गाड्या फोडण्याची सलग दुसरी घटना आहे। 14 ते 15 जणांच्या टोळक्याकडून ही तोडफोड करण्यात येते आहे। आमचे प्रतिनिधी कैलास पुरी आपल्या सोबत आहेत। दहशत पसरवण्यासाठी तोडफोड केल्याचा अंदाज आहे। पिंपरीतली ही तोडफोडीची सलग दुसरी घटना आहे। आमचे प्रतिनिधी कैलास पुरी आपल्या सोबत आहेत। कैलास, नेमका कुणाकडनं प्रकार करण्यात येतोय? दहशत पसरली आहे, नेमकं काय घडलंय? ऋषी, सलग ही दुसरी घटना आहे। परवा दिवशीही मध्यरात्री आकुर्डी आणि थेरगाव परिसरामध्ये अशीच तोडफोडीची घटना घडली होती। त्यानंतर आज काल रात्री खडकी बाजारमध्ये कोण आहे हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही। मात्र एकूणच पिंपरी चिंचवडमध्ये गाड्या फोडण्याचं जे सत्र आहे ते सुरू झालंय असं म्हणावं लागेल। नागरिकांमध्ये प्रचंड दहशत आहे। मोठ्या प्रमाणात गाड्यांचं नुकसान झालेलं आहे। ही जी घटना आहे ही काल रात्री घडलेली आहे। खडकी बाजारमध्ये जवळपास 10 ते 15 जणांच्या टोळक्याने येऊन गाड्यांची तोडफोड केलेली आहे। यामध्ये 3 नागरिकही जखमी झालेले आहेत। ही तोडफोड दहशत पसरवण्यासाठीच करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केलेला आहे। मात्र या तोडफोडीच्या सत्रामागे कोण आहे हे पोलिसांना अजूनही सांगता येत नाही। त्यामुळे नेमकी ही तोडफोड कशामुळे होते हा मात्र एक मोठा प्रश्न आहे। नेमकी या सगळ्या प्रकारात आता पोलीस काय करतायत हा प्रश्न देखील उपस्थित करणार आहे, कारण या सगळ्याच्या निमित्ताने ही दहशत थांबली पाहिजे एवढं मात्र नक्की। धन्यवाद कैलास या महत्त्वाच्या माहितीबद्दल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।